वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शुगर केनवरचं लेक्चर नंबर 3 स्टार्ट करत आहोत. या अगोदर आपण लेक्चर नंबर 2 मध्ये लेआउट ऑफ शुगर केन प्लांटिंग अँड इरिगेशन हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर आज आपण बघूया नेक्स्ट पॉइंट, सिलेक्शन ऑफ सेट्स for planting. Sugar cane is propagated by cuttings by means sets. तर ऊसाचं बेनं लागवडीसाठी वापरलं जातं. तर ऊसाचं बियाणं लागवडीसाठी उपलब्ध नसतं. फक्त ते व्हेरायटी तयार करण्यासाठी कोइंबतूर या ठिकाणी नॅशनल ब्रीडिंग स्टेशन आहे. तिथंच फक्त बियाणाचं वापर केलं जातं आणि आपल्याकडं आपण ऊसाचं बेनं लागवडीसाठी वापर केलं जातं. तर त्याचं जे कटिंग्स आहे, स्टेम कटिंग, त्या स्टेम कटिंगलाच आपण सेट्स असं म्हणतो. तर SETS सेट्स म्हणजे एक प्रकारचं बियाणंच आहे ना. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे, SETS सेट्स. तर आता सेट्स जेव्हा आपण लागवडीसाठी वापरतो, ते सेट्स तयार करण्याअगोदर आपल्याला ऊसाची निवडणी करणं आवश्यक आहे. तर या पॉईंटमध्ये आपल्याला ऊस कसं निवडायला पाहिजे बेण्यासाठी हे पॉइंट आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत. तर सेट शुड बी टेकन फ्रॉम वेल मॅन्युअर्ड अँड केअर नर्सरी, लोकली नोन ॲज बेने मल्ला. आपण बेण्यासाठी ऊस निवडणी करण्याअगोदर ऊस हे कुठलं निवडणी करायला पाहिजे, तर ज्या शेतकऱ्यांनी बेण्यासाठी ऊस तयार केलेला आहे अशा ठिकाणचंच आपण ऊस बेण्यासाठी निवडायला पाहिजे. कारण की त्यांनी जास्तीत जास्त शेणखताचा वापर केलेला असेल आणि त्याचं पूर्ण मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस चांगल्या पद्धतीनं केलेलं असेल, म्हणजे ते नर्सरी असणार आहे. आणि जिथं आपल्याला जास्त उत्पादन देणारी जात आहे, रोगप्रतिकार करणारी जात आहे, अशीच जात आपण त्या नर्सरीमधून निवडणी करायला पाहिजे. देन द सेट शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. आता जे बेण्यासाठी आपण ऊस निवडणी करत आहोत, ते निवडणी करत असताना त्या नर्सरीमध्ये त्या ऊसावर रोगराई, कीटकाचा प्रादुर्भाव आलेलं नसायला पाहिजे. द सेट शुड बी फ्री फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी. जेव्हा आपण सेटसाठी बेनं निवडणी करत आहोत, त्यावेळेस ते ऊससुद्धा इंजुरी नसायला पाहिजे आणि बेनं जेव्हा आपण तयार करत आहोत, बेनंसुद्धा इंजुरी नसायला पाहिजे. The set should be thick and having swollen eye bud on it. तर जे ऊस आपण निवडणी करत आहोत, तो ऊस कसा असायला पाहिजे, थिक असायला पाहिजे, रसाळ असायला पाहिजे आणि त्यावर डोळे जे आहेत फुगीर डोळे असायला पाहिजे, स्वेलन आय बड असायला पाहिजे. म्हणजे डोळ्यामधूनच ते स्प्राउटिंग होणार आहे, नवीन झाडाची निर्मिती होणार आहे. तर डोळे फुगीर असायला पाहिजे. त्यानंतर द सेट शुड बी सिलेक्टेड फ्रॉम टॉप पोर्शन, बिकॉज टॉप पोर्शन सेट जर्मिनेट अर्लियर दॅन द बॉटम पोर्शन ऑफ शुगर केन. तर विद्यार्थी मित्रांनो, सहसा टॉपवरचे जे बर्ड आहेत ते बर्ड लवकर जर्मिनेशन होतात. खालचं जे पोर्शन असतं त्यापेक्षा खालचं जे बुडाचं भाग असतं
ते त्यावरचे जे बर्ड्स आहेत ते बर्ड्स काय होतात, जळून गेले जातात, त्याचं वय झालेलं असतं. मग त्या बॉटम पोर्शनचं जर आपण डोळं बनवून लावलं तर ते वापणार नाही. म्हणून आपण जास्त करून टॉप वर्सेस शुगर केन 2/3 फ्रॉम द टॉप, 2/3 पोर्शन आहे टॉपचं, 1/3 पोर्शन सोडून द्यायचं. वरचं भाग जे आहे शेंड्यापासनं खाली 2/3 पोर्शन लागवडीसाठी फार योग्य असतं. द सेट शुड हॅव 2 to 3 स्प्राउटिंग आयबड. तर बेनं आपण बनवत असताना एक डोळ्याचं किंवा 2 डोळ्याचं किंवा 3 डोळ्याचं बेनं आपण बनवतो. तर आपल्या भागामध्ये आपण जास्त करून 3 डोळ्याचं बेनं तयार करतो. द सेट शुड बी सिलेक्टेड फ्रॉम द 8 to 11 months ओल्ड शुगर केन क्रॉप. तर आपण जे बेनं बनवण्यासाठी ऊस वापर करणार आहोत त्या ऊसाचं वय 12 महिन्याचं नसायला पाहिजे. तर सुरू शुगर केनचं असेल तर 8 महिन्याचं ओल्ड असायला पाहिजे. जर प्री सिजनल असेल तर 10 महिन्याचं ओल्ड असायला पाहिजे. आणि आडसाली शुगर केन असेल तर 11 महिन्याचं ओल्ड असायला पाहिजे. म्हणजे त्याचं वय जे आहे ते कमी वयाचं असायला पाहिजे, तर त्याचे बर्ड जे आहेत ते जर्मिनेट होणार आहेत. Nowadays, sugarcane can be propagated by tissue culture. Then tissue culture seedlings are also selected which mature uniformly. तर आपण जुन्या पद्धतीनं बेनं ही पद्धत जी आहे ही एकमेव पद्धत होती. आता नवीन निघालेले टिश्यू कल्चर, ज्याला आपण ऊती संवर्धनद्वारे सुद्धा आपल्याला ऊसाचे रोपटे तयार करता येतात. आणि ही रोपटे लागवडी केल्यानंतर आपल्याला एकसारखी ऊसाची वाढ झालेली दिसते आणि रोग प्रतिकार सुद्धा असते. तर हे आपण फोटोजमध्ये बघणार आहोत. द सेट शुड नॉट बी ओव्हर मॅच्युअर. तर जे ऊस ओव्हर मॅच्युअर झालेलं असेल, वय पूर्ण परिपक्व झालेलं असेल, अशा ऊसाचं बेना म्हणून वापरायला नको. द इंज्युअर्ड सेट शुड नॉट बी यूज्ड फॉर प्लांटिंग. जेव्हा बेनं आपण तयार करत असताना त्याला इंज्युअर झालेलं असेल, इजा झालेली असेल, स्प्लिट झालेलं असेल सेट्स, तर ते सेट्स लागवडीसाठी वापरू नये. तर आपण बेनं कसं बनविलं जातं, कसं तयार केलं जातं ते आपण बघत आहोत. तर या पद्धतीने हे ऊस निवडणी करून आणलेलं असतं आणि ऊसाचं आपण 3 आय बर्ड म्हणजे 3 डोळे ठेवून या पद्धतीनं 3 डोळे ठेवले जातात. एक डोळा, हे 2 डोळे आणि हे 3 डोळे. अशा रीतीनं हे इथून जर आपण बघितलं, हे फर्स्ट आय बर्ड, सेकंड आय बर्ड अँड थर्ड आय बर्ड. तर इथून ते कट करत आहेत. म्हणजे 3 डोळ्याचं बेना आपल्या भागामध्ये फारच कॉमन आहे. तर या पद्धतीनं 3 डोळ्याचं बेना याही पद्धतीनं तयार करता येतं. नंतर हे हँड कटर उपलब्ध आहे. हँड कटरच्या सहाय्याने आपल्याला तयार करता येतं आणि हे सोपी म्हणजे लवकर काम होतं. आणि हे सुद्धा हँड कटरच आहे. दुसरी जे हे सिंगल आय बर्ड आहे, एक डोळा पद्धत ज्याला म्हणतो आपण. आता हे जे आपली गावरान पद्धत आपण चॉपरच्या सहाय्याने किंवा आपल्या भागामध्ये हँड कटरसुद्धा या पद्धतीनं बसून आपल्याला कट करता येतं. तर हे पद्धतीनं डोळे आपण तयार करायला पाहिजे. हे बघा, ऊसाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं. इथून जर आपण बघितलं, या साईडनं डोळा आहे आणि दुसरं त्याच्या अपोजिट साईडनी डोळा आहे. नंतर आणखीन पहिलं जसं डोळं होतं त्या पद्धतीनं आहे, म्हणजे अल्टरनेट असतं. या साईडनं एक तर दुसऱ्या साईडनी, नंतर आणखीन पहिल्या साईडनी, आणखीन दुसऱ्या साईडनी असं डोळे काय असतात. बर्ड हे केनवर अटॅच असतात. तर हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. तर लागवड करते वेळेस आपण जेव्हा बेना ठेवणार आहोत फरोमध्ये, तर याच पद्धतीने ठेवायला पाहिजे. एक डोळा या साईडनी, दुसरा डोळा दुसऱ्या साईडनी, तिसरा डोळा आणखीन त्या साईडनी. तर एक खालीवर व्हायला नको. याच पोझिशननं आपण बेना
त्या फरोमध्ये ठेवून मातीमध्ये गाडायला पाहिजे. तर हेही वापणार, हे डोळा वापणार, हेही वापणार. आणि जर आपण खालीवर केलं, 2 डोळे वर आणि 1 डोळा खालच्या दिशेनं, तर ते वापणार नाही. का वापणार नाही? तर या पद्धतीनं आपण डोळे तयार करायला पाहिजे. दुसरे जे आपण सांगितलं की शुगर केन इज ऑल्सो कॉमनली propagated बाय टिश्यू कल्चर. तर या टिश्यू कल्चरनं बेनं तयार केलेलं आहे. तर टेस्ट ट्यूबमध्ये अगोदर हे रोपटे तयार केले जातात लॅबॉरेटरीमध्ये, आणि त्या टेस्ट ट्यूबमधून काढून त्याचं कॅलस जे असतं ते कॅलस वेगळं केलं जातं, आणि त्या कॅलसपासनं हे रोपटे तयार होतात. आणि लहान रोपटं तयार झाल्यानंतर त्याला टेस्ट ट्यूबमधून काढून या पॉलिथिन बॅगमध्ये किंवा ट्रे निघालेले आहेत त्या ट्रेमध्ये लागवड केली जाते, आणि हे ग्रीन हाऊसमध्ये ठेवलं जातं. नंतर आणखी थोडं मोठं झालं की त्याला बाहेर काढलं जातं, नेट शेडमध्ये ठेवलं जातं, आणि इथून रोपटे मग लागवडीसाठी आपल्या शेतामध्ये आपण आणून लागवड करतो. तर ही पद्धत, या पद्धतीमुळं, या टिश्यू कल्चरमुळं ऊसाची एकसारखी वाढ होते. तर आपण अशा पद्धतीनं नर्सरीमधून ऊस निवडायला पाहिजे. ऊस निवडणी केल्यानंतर त्यापासून असे बेनं तयार करायला पाहिजे, आणि बेनं तयार केल्यानंतर आपण लागवडीसाठी वापर करायला पाहिजे. तर हे आपलं सिलेक्शन ऑफ सेट्स. तर सिलेक्शन ऑफ सेट जे पॉईंट आहे, हे पॉईंट आपल्याला 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी विचारतात. तर व्यवस्थित एवढे पॉईंट आपण कवर करायला पाहिजे. तर अत्यंत सोपं आहे. आपण लक्षात कसं ठेवायला पाहिजे की आपण स्वतः आता बेनं आपण तयार करत आहोत, तर ते स्टेप्स वाईज आपण लिहायला पाहिजे. फार सोपं आहे, काही अवघड नाही बाळांनो. नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत, सेट्स रेट और क्वांटिटी ऑफ सेट्स. तर जसं आपण सीड रेट बघितलं, तसं ऊसाच्या बाबतीत आपण काय बघणार आहोत, सेट रेट म्हणजे किती बेनं लागणार आहे. तर शुगर केन इज propagated बाय व्हेजिटेटिव्ह मेथड, दॅट इज बाय युजिंग स्टेम कटिंग कॉल्ड ॲज अ सेट्स. आपण सिलेक्शन ऑफ सेटमध्ये बघितलं की ऊसाचं जे प्रपोगेशन केलं जातं, प्रजनन केलं जातं, ते अशाकीय पद्धतीनं आहे, व्हेजिटेटिव्ह मेथड आहे. आणि या व्हेजिटेटिव्ह मेथडमधून आपण काय, त्याचं जे खोड आहे, ज्याला आपण केन म्हणतो, जे ऊस आपण खाण्यासाठी वापरतो, तेच ऊस आपण लागवडीसाठी वापरतो. त्याला आपण स्टेम कटिंग असं म्हटलं जातं, आणि त्यालाच आपण सेट्स असं हे शब्द वापरतो, ज्याला आपण ऊसाचा बेना असं म्हणतो आपण. जनरली सेट रेट ऑफ शुगर केन इज अबाउट 25,000 to 30,000 sets of 3i birds per hectares are required. तर एका हेक्टरीसाठी आपल्याला 3 डोळा असणारा बेना जी आहे 25,000 ते 30,000 एवढं लागणार आहे. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी कशावर अवलंबून आहे, डिपेंड अपॉन द टाइप ऑफ सॉइल, स्पेसिंग और टाइप्स ऑफ सेट्स. तर जमिनीवर अवलंबून आहे, स्पेसिंगवर अवलंबून आहे. नंतर आपलं किती डोळ्याचं बेना आपण वापरत आहोत, 1 डोळा पद्धत, 2 डोळा पद्धत, 3 डोळा पद्धत. तर आपण कॉमनली 3 डोळ्याचं बेना आपण तयार करतो. तर 3 डोळा असणारं बेनं जे आहे ते 25,000 ते 30,000 प्रति हेक्टरी लागतं. तर एका मार्कासाठी विचारतात. नेक्स्ट आपण बघणार स्पेसिंग. स्पेसिंग ऑफ शुगर केन ऑल्सो डिपेंड अपॉन द टाइप ऑफ सॉइल और टाइप ऑफ शुगर केन और मेथड्स ऑफ शुगर केन प्लांटिंग. तर स्पेसिंग जे आहे, अंतर जे आहे ऊसाचं, हे अंतर कशावर अवलंबून आहे, तर ऊसाचं अंतर जे आहे ते जमिनीवर अवलंबून आहे. त्याच पद्धतीनं ऊस कोणता आहे, सुरू आहे, प्रिसिजनल आहे, अडसाले, त्यावर अवलंबून आहे. नंतर कोणत्या पद्धतीनं आपण लागवड करत आहोत त्यावर सुद्धा अवलंबून आहे. तर बाळांनो, आपण लक्षात ठेवणार आहोत टाइप ऑफ सॉइलवर. तर फॉर लाईट टू मीडियम सॉइल spacing is about 105 centimeter row to row distance, and then plant to plant, end to end set. तर ऊसाची लागवड करत असताना जे अंतर आहे तर ते जमिनीवर अवलंबून आहे. हलकी ते मध्यम टाईपची जी जमीन आहे त्यामध्ये ऊस आपण
105 सेंटीमीटर 2 ओळीमध्ये अंतर ठेवून लागवड करायला पाहिजे. आणि 2 झाडामधलं जे अंतर आहे ते आपण तर सेट्स टू सेट्स एंड टू एंड असं आपण लागवड करतेवेळेस ठेवणार आहोत. म्हणजे बेना आपण जे तयार केलेलं आहे बेण्याला बेनं लागून आपण लागवड करायला पाहिजे. म्हणजे आता तर एक डोळा असेल तर तिथं अनेक काय तयार होणार आहे, टिलर तयार होणार आहेत. ऊसाचे फुटवे भरपूर तयार होणार आहे. एक डोळा लावलं तर एकच झाड तयार होणार नाही. भात पिकासारखं गहू पिकासारखं टिलरिंग येणार आहे, तर भरपूर टिलरिंग तयार होणार आहे. फॉर हेवी सॉईल 120 सेंटीमीटर रो टू रो डिस्टन्स. तर भाऱ्या जमिनीमध्ये आपण 120 सेंटीमीटर अंतर ठेवून आपण लागवड करायला पाहिजे. आणि झाडामधलं जे अंतर आहे टू एंड सेट, तर सेट ठेवत असताना एंड टू एकमेकाला लागून ठेवायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपलं स्पेसिंग. नेक्स्ट हे सुद्धा 1 मार्कासाठी विचारलं जातं. नेक्स्ट सेट ट्रीटमेंट्स और सीड ट्रीटमेंटसुद्धा म्हणू शकतो आपण. तर ऊसाचं बेना आपण वापरत असल्याकारणाने बेने प्रक्रिया असं म्हणायला पाहिजे. आणि बाकी पिकामध्ये आपण सीड वापरतो तो सीड ट्रीटमेंट असं म्हणतो आपण, बीज प्रक्रिया असं म्हणतो. द शुगर केन सेट्स आर ट्रीटेड बाय द डिफरंट मेथड्स बिफोर द प्लांटिंग. तर ऊस लागवड करण्या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बेने प्रक्रिया करतो वेगवेगळ्या उद्देशाने. प्रत्येक सेट ट्रीटमेंटचा उद्देश वेगळा असणार आहे. तर आपण इथं 5 पद्धतीनं सेट ट्रीटमेंट करणार आहोत. फर्स्ट 1% फिश ऑइल रोझिन सोप ट्रीटमेंट. देन सेकंड 6% ऑर्गॅनो मर्क्युरियल फंजिसाइड ट्रीटमेंट, हॉट वॉटर ट्रीटमेंट, लाईम वॉटर ट्रीटमेंट, अझोटोबॅक्टर कल्चर ट्रीटमेंट. तर हे जे आहेत वेगवेगळ्या उद्देशाने आपण बेने प्रक्रिया करतो. आपण 1 बाय 1 एक्सप्लेन करणार आहोत. तर हे सुद्धा 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. तर फर्स्ट आपण बघूया 1% फिश ऑइल रोझिन सोप ट्रीटमेंट. द शुगर केन सेट्स आर ट्रीटेड विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप सोल्युशन बिफोर प्लांटिंग. दिस ट्रीटमेंट इज गिवन टू कंट्रोल मिलीबग्स अँड स्केल इन्सेक्ट इन शुगर केन. तर शॉर्टमध्ये आपल्याला सांगायचं असेल 1% फिश ऑइल रोझिन सोप ट्रीटमेंट डन फॉर प्रिव्हेंट द अटॅक ऑफ इन्सेक्ट दॅट इज मिलीबग्स अँड स्केल इन्सेक्ट. तर 1% फिश ऑइल रोझिन सोप ट्रीटमेंट जी आहे हे कीटकाचं प्रादुर्भाव टाळण्यासाठी. कारण ऊस हे गोड असतं आणि आता बेना आपण जमिनीमध्ये लागवड करत असताना याच्यावर मिलीबग्स आणि स्केल इन्सेक्टचा प्रादुर्भाव वाढतं. तर अगोदरच आपण याची सेट ट्रीटमेंट करायला पाहिजे. नेक्स्ट आहे 6% ऑर्गॅनो मर्क्युरियल फंजिसाइड ट्रीटमेंट. द शुगर केन सेट्स आर डिप्ड इन 6% mercurial fungicide like agalol or sericin solution. Agalol or sericin solution is a organomercurial fungicide. At the rate of 500 gram in 100 liters of water for 2 to 3 minutes. तर या पद्धतीमध्ये आपण काय करायला पाहिजे, अगॅलॉल किंवा सेरेसन नावाचं मर्क्युरियल फंजिसाइड आपण 500 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्या द्रावणामध्ये आपण जे बेना लागवडीसाठी निवडलेलं आहे ते बेना 2 ते 3 मिनिट यामध्ये बुडवून ठेवायला पाहिजे. दिस ट्रीटमेंट हेल्प्स टू कंट्रोल द फंगल डिसीज लाईक स्मट, रेड रॉट अँड इम्प्रूव्ह जर्मिनेशन. तर ही ऑर्गॅनो मर्क्युरियल फंजिसाइड ट्रीटमेंट का बरं द्यायला पाहिजे, तर जे बुरशी रोग आहे तसं स्मट डिसीज येणार आहे ऊसावर महत्त्वाचं आहे, रेड रॉट डिसीज आहे. हे 2 डिसीज आणि उगवण शक्ती वाढ होण्यासाठी अगॅलॉल सोल्युशनची सेट ट्रीटमेंट करायला पाहिजे. देन थर्ड हॉट वॉटर ट्रीटमेंट. द शुगर केन सेट्स आर डिप्ड इन द हॉट वॉटर ॲट 50 degree Celsius for 2 hours or 24 degree Celsius for half hours. तर बेने प्रक्रिया करत असताना 50 डिग्री सेल्सिअस जर गरम पाणी असेल तर 2 तास बेनं बुडून ठेवायला पाहिजे. जर 54 डिग्री सेल्सिअस गरम पाण्यामध्ये आपल्याला बेनं ठेवायचं असेल तर अर्धा तास ठेवायला पाहिजे.
आता हे का करायला पाहिजे? धिस ट्रीटमेंट हेल्प्स टू प्रिव्हेंट द ग्रेसी शूट अँड अदर व्हायरल डिसीजेस. तर ऊस या पिकावर व्हायरल डिसीजचाही प्रादुर्भाव होणार आहे. विषाणूजन्य रोग ज्याला म्हणतो आपण, विषाणूपासून होणारा रोग, हे रोग झाल्यानंतर काही उपाय करता येत नाही. त्यासाठी आपल्याला अगोदरच उपाय करायला पाहिजे. तर त्याला गवताळ वाढ हा जो रोग आहे, ग्रेसी शूट, तर गवतासारखी ऊसाची वाढ होते, केन तयार होत नाही. तर त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण हे हॉट वॉटर ट्रीटमेंटमध्ये बेनं बुडून ठेवायला पाहिजे, नंतर लागवडीसाठी वापरायला पाहिजे. नंतर मोझॅक आहे, ट्विस्टेड टॉप आहे, हे सुद्धा व्हायरस डिसीजेस आहेत. यांचाही बंदोबस्त करण्यासाठी हॉट वॉटर ट्रीटमेंट करायला पाहिजे. देन फोर्थ ट्रीटमेंट, लाईम वॉटर ट्रीटमेंट. द शुगर केन सेट्स आर सोक्ड इन लाईम वॉटर at the rate of 500 gram in 200 liters of water for 24 hours. जेव्हा आपलं बेना जास्त सकुलंट नसेल, स्केल बर्ड असेल, थोडं पाण्याचं प्रमाण त्या बेण्यामध्ये कमी दिसत असेल, थोडं खाली पडलेलं असेल ऊस आणि त्याचं बेना आपण तयार करत असाल, तर अशा वेळेस उगवण शक्ती कमी होणार आहे. तर ते उगवण शक्ती वाढ करण्यासाठी आपण लाईम वॉटर ट्रीटमेंट करणार आहोत. तर 500 ग्रॅम चुना घ्यायला पाहिजे लाईम, आणि 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायला पाहिजे, आणि त्या द्रावणामध्ये बेनं आपलं जे आहे ते 24 तास बुडून ठेवायला पाहिजे. त्यामुळं उगवण शक्तीमध्ये वाढ होणार. दिस ट्रीटमेंट इज गिवन टू इम्प्रूव्ह द जर्मिनेशन इन शुगर केन. तर उगवण शक्ती वाढ करण्यासाठी सेट ट्रीटमेंट आहे. नेक्स्ट 5, अझोटोबॅक्टर ट्रीटमेंट. The sugarcane sets are dipped in azotobacter culture just before planting at the rate of 5 kg azotobacter culture in 100 liters of water for 2 to 3 minutes. तर बाळांनो, आपण बाकी पिकामध्ये जे लेग्युमिनस क्रॉप असतं त्यासाठी रायझोबियम कल्चर हे ट्रीटमेंट केलेली आहे, आणि जे नॉन लेग्युमिनस आहे त्यासाठी अझोटोबॅक्टर. तर शुगर केन हे नॉन लेग्युमिनस क्रॉप आहे, त्यासाठी अझोटोबॅक्टर हे बायोफर्टिलायझर 5 किलो 100 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून 2 ते 3 मिनिट्स बेना बुडून ठेवायला पाहिजे, आणि ते बेनानंतर लागवडीसाठी वापरायला पाहिजे. हे सेट ट्रीटमेंट करत असताना जस्ट आता आपल्याला लागवड करायची आहे, अशा वेळेसच बेना आपण बुडून लागवड करायला पाहिजे. दिस ट्रीटमेंट हेल्प्स टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन अँड टू इन्क्रीज द नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी ऑफ द क्रॉप. तर हे अझोटोबॅक्टर कल्चर ट्रीटमेंट करण्याचा उद्देश काय? एकतर उगवण शक्ती वाढ होते, दुसरं जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण या जमिनीमध्ये होतं. यासाठी हे ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. तर इथं आपण फोटोजमध्ये दाखविलं हे लाईम वॉटर ट्रीटमेंट. हे लाईम वॉटर ट्रीटमेंट कशासाठी केली जाते? फॉर इम्प्रूव्ह जर्मिनेशन. हॉट वॉटर ट्रीटमेंट फॉर कंट्रोल और प्रिव्हेंट व्हायरस डिसीजेस. नंतर आपण हे सिंगल आयबर्ड सेट आहे, हे अझोटोबॅक्टर कल्चरमध्ये बुडून त्यांनी लागवडीसाठी वापर करत आहे. ते सेट ट्रीटमेंट. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, प्लांटिंग मेथड. दिस पॉईंट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन शुगर केन. तर ऊस लागवड करण्याच्या पद्धती. देन शुगर केन प्लांटिंग, देर आर 4 methods of sugarcane planting. 4 methods of sugarcane planting. Then first, radiation furrow method of sugarcane planting, flatbed method of sugarcane planting, then Rangan method of sugarcane planting, then trench or Java method of sugarcane planting. तर ऊस लागवड करण्याच्या एकूण 4 पद्धती आहेत. किती पद्धती आहेत? 4 पद्धती आहेत. तर 4 पद्धतीपैकी कोणती तरी एक पद्धतनं आपण काय करणार आहोत? लागवड करणार आहोत. तर कोणकोणत्या? रिजेशन फरो लक्षात राहील, सेकंड फ्लॅट बेड, थर्ड रेंगन मेथड, अँड फोर्थ ट्रेंच और जावा मेथड. तर ह्या 4 पद्धती आहेत. 4ही पद्धती आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर पहिली जी पद्धत आहे रिजेस अँड फरो मेथड, तर हे कॉमन मेथड आहे. या मेथडबद्दल आपण बघणार आहोत. इट इज व्हेरी कॉमन मेथड ऑफ शुगरकेन प्लांटिंग इन अवर area, that is in Maharashtra state. In this method,
The ridges and furrows are opened with the help of ridger by keeping 120 centimeter distance between furrows in heavy soil and 105 centimeter distance in light to medium soil. तर सगळ्यात अगोदर आपण काय करायला पाहिजे बाळांनो, की पूर्व मशागत झाल्यानंतर आपण दांड तयार करायला पाहिजे. काय तयार करायला पाहिजे? दांड तयार करायला पाहिजे. हे रिजेस एंड फरो इथं आपण डायग्राममध्ये दाखवलेले आहे. रिजेस एंड फरो म्हणजे दांड तयार करायला पाहिजे पूर्व मशागत झाल्यानंतर. मग हे दांड तयार करत असताना आपण जे अंतर जे आहे ते जमिनीवर अवलंबून आहे. भारी जमीन असेल तर 120 सेंटीमीटर ठेवायला पाहिजे. हलकी ते मध्यम असेल तर 105 सेंटीमीटर अंतर ठेवून हे रीज टू रीज और फरो टू फरो डिस्टन्स हे काय करायला पाहिजे? अंतर ठेवून या पद्धतीनं ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने आपण हे रिजेस तयार करायला पाहिजे लागवड करण्या अगोदर. देन नेक्स्ट, आफ्टर ओपन द रिजेस एंड फरो, मेन and सब इरिगेशन चॅनल्स आर ओपन ॲट अ ॲप्रोप्रिएट डिस्टन्स. नंतर आपण शेतामध्ये हे फरो तयार केल्यानंतर आपल्याला पाणी देण्यासाठी मुख्य दांड तयार करायला पाहिजे. काय तयार करायला पाहिजे? मुख्य दांड तयार करून घ्यायला पाहिजे. देन आफ्टर सेट्स आर लेड ऑन द टॉप ऑफ रीज एंड टू एंड अँड लॅटर प्लांटिंग इन फरो. तर हे दांड तयार केल्यानंतर आपण बेनं जिथं तयार केलेलं होतं तिथून बेनं आणून आपण ह्या रीजवर ठेवायला पाहिजे. उंच भागावर एंड टू एंड पोझिशन लावून ठेवायला पाहिजे. कारण की काय होणार आहे, आपण पाणी देऊन लागवड करत असताना चिखलामधून येणं जाणं केलं की पूर्ण आपले दांड काय होणार आहे? खराब होणार आहे. यासाठी आपण अगोदरच या रीजवर आणून काय करायला पाहिजे? बेनं ठेवायला पाहिजे. एंड टू एंड पोझिशननं एकमेकाला असं लागून पूर्ण रीजवर काय करायला पाहिजे? आणून ठेवायला पाहिजे. देन आफ्टर प्लांटिंग शुड बी डन इन 2 वे. तर आता लागवड आता आपण इथपर्यंत कॉमन पद्धत आहे. यानंतर आपण काय बघणार आहोत? 2 याच्यामध्ये डिवायडेड करणार आहोत. इथं लागवड करण्याची रिजेस एंड फरोमध्येच 2 पद्धतीनं लागवड केली जाते डिपेंड अपॉन द टाईप ऑफ सॉइल. तर इथपर्यंत आपण दोन्ही पद्धतीमध्ये कॉमन आपण करणार आहोत. नंतर आपण हे बेनं ठेवल्यानंतर इथून आपली प्लांटिंग मेथड बदलणार आहे. देर आर 2 मेथड्स ऑफ प्लांटिंग, दॅट इज अ वेट मेथड अँड ड्राय मेथड. वेट मेथड अँड ड्राय मेथड. तर इथं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. इथं वेगवेगळा जर हे 4 मार्कासाठी विचारलं तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लिहिणं आवश्यक आहे. हेडिंग टाकून इथपर्यंत कॉमन आणि इथून आपण वेट आणि ड्राय वेगळी हेडिंग देऊन लिहिणं आवश्यक आहे. तर वेट मेथडमध्ये काय केलं जातं? दिस मेथड इज फॉलोड इन लाईट टू मीडियम सॉइल. तर ही पद्धत वेट मेथड जी आहे ही हलकी ते मध्यम टाईपच्या जमिनीमध्ये ही वापर केली जाते. इरिगेशन इज गिवन टू द फील्ड बिफोर प्लांटिंग. यामध्ये काय केलं जातं? लागवड करण्या अगोदर या फरोमध्ये खोलगट भागामध्ये अगोदर पाणी सोडलं जातं. काय केलं जातं? अगोदर पाणी सोडलं जातं. म्हणूनच त्याला वेट मेथड असं म्हटलेलं आहे. तर इथं वेगवेगळं सेंटेन्स तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवत आहे. इथं आपण कॉमनमध्ये लिहिलेलं आहे. जर जास्त मार्कासाठी विचारलं तर वेगळं सुटसुटीत लिहिणं आवश्यक आहे. In light to medium soils, furrows are irrigated first and then sets are pressed in furrow to a depth of 2.5 to 5 centimeter. तर या मेथडमध्ये अगोदर पाणी सोडायला पाहिजे. पाणी सोडल्यानंतर या चिखलामध्ये आपण बेनं रीजवरचं हातामध्ये घेऊन ते बेनं असं ठेवायला पाहिजे. देन बर्ड कॅन बी फेस्ड ऑन द रीज साईड. त्या बेण्याचं जे डोळं आहे ते डोळं असं ठेवायला पाहिजे की रीजच्या साईडने यायला पाहिजे. पहिलं या रीजच्या साईडनं आलं तर दुसरं डोळं दुसऱ्या रीजच्या साईडनं येणार आहे. तिसरं डोळं जे आहे ते आणखीन पहिल्या रीजच्या साईडनं येणार आहे. या अगोदर तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं होतं की बेण्याला कसं बड असतं, अल्टरनेट असतं, एका साईडने दुसऱ्या साईडने, एका साईडने दुसऱ्या साईडने.
तर ते बेनं असं ठेवायला पाहिजे. तर द सेट्स आर प्लेस एंड टू एंड बाय फेसिंग बर्ड्स ऑन साईड. या पद्धतीनं बेनं ठेवायला पाहिजे आणि त्याला एवढं प्रेस करायला पाहिजे की 2.5 to 5 सेंटीमीटर खोल चिखलामध्ये गाडलं जायला पाहिजे. हे गाडणी करत असताना हाताने प्रेस करा किंवा पायाच्या साहाय्याने प्रेस करा. आता जे नेहमी लागवड करणारे मजूर असतात त्यांना सवय असते, त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नसते. तर इट इज कॉल्ड ॲज वेट मेथड ऑफ प्लांटिंग. तर ओलं करून चिखलामध्ये जे लागवड केली जाते त्यालाच वेट मेथड असं म्हटलं जातं. ही रिजेसेन फरोमधलीच आहे, रिजेसेन फरोमधलीच आहे. पाणी देऊन लागवड करत असाल त्याला वेट म्हणायचं. आणि कोरड्या मातीमध्ये, हे कोरड्या मातीमध्ये लागवड केलेली दिसत आहे, याला ड्राय म्हणणार आपण. नेक्स्ट मेथड, ड्राय मेथड. दिस मेथड इज फॉलोड इन हेवी सॉइल टू अवॉइड द प्रेसिंग ऑफ सीड्स डीप इनटू द सॉइल. तर या पद्धतीमध्ये, ड्राय पद्धतीमध्ये आपण काय करणार आहोत, कोरड्या मातीमध्येच अगोदर आपण ही जी पद्धत आहे, ही पद्धत शक्यतो भाऱ्या जमिनीमध्ये आपण वापर करतो की जेणेकरून जास्त खोल बेनं चिखलामध्ये गाडू जाऊ नये. यासाठी कोरड्या मातीमध्येच बेनं ठेवून नंतर पाणी दिलं जातं. त्याला म्हटलं जातं ड्राय मेथड ऑफ शुगरकेन प्लांटिंग. इन हेवी सॉइल सेट्स आर प्लांटेड इन ड्राय सॉइल इन द फरोज अँड देन इरिगेशन इज गिवन. तर जे आपण रिजवर ठेवलेलं बेनं होतं, नंतर मजुराच्या सहाय्याने या फरोमध्ये, या खोलगट भागामध्ये बेनं एंड टू एंड पोझिशननं लावून ठेवायला पाहिजे. आणि काळजी काय घ्यायला पाहिजे, काळजी ही घ्यायला पाहिजे, सेट्स एंड टू एंड बाय फेसिंग आय बर्ड ऑन साईड. तर बेनं ठेवत असताना फरोमध्ये याचा डोळा दोन्ही साईड, रीचच्या साईडनी असायला पाहिजे, खाली वर डोळा यायला नको, ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि ते बेनं फरोमध्ये ठेवून नंतर त्याच्यावर माती कवरिंग करायला पाहिजे, माती त्याच्यावर टाकायला पाहिजे की जेणेकरून ते 2.5 ते 5 सेंटीमीटर खोल मातीमध्ये गाडलं जाईल. तर इन हेवी सॉइल सेट्स आर प्लांटेड इन ड्राय सॉइल इन द फरोज अँड देन इरिगेशन इज गिवन. आता हे बेनं इथं ठेवल्यानंतर, याच्यावर माती घातल्यानंतर नंतर या दांडामध्ये पाणी सोडायला पाहिजे. इट इज कॉल्ड ॲज ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. तर आपण हे जास्त एक्सप्लेन केलेलं आहे कारण की 3 ते 4 मार्कासाठी विचारलं तर 3 पॉईंट सफिशियंट नाही आहे. त्याला फोडणी करून व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे. हे टेक्स्टबुकच्या भाषेमध्ये आपण लिहिलेलं आहे, आपण आपल्या भाषेमध्ये लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट मेथड आपण बघणार आहोत, फ्लॅट बेड प्लांटिंग. तर इन दिस मेथड shallow furrows are opened at 60 to 90 centimeter distance with tractor drawn ridges. तर ही जी पद्धत आहे, ही पद्धत आपल्या भागामध्ये नाही आहे. ही पद्धत शक्यतो जे जमिनी अत्यंत नरम असतात आणि ओलावा जमिनीमध्ये टिकून असतं अशा भागामध्ये फ्लॅट बेड प्लांटिंग ऑफ शुगरकेन फॉलो केली जाते. तर यामध्ये सगळ्यात अगोदर पूर्व मशागत झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रिजेस फरो ओपन केली जाते आणि ते फरो, 2 फरोमधलं अंतर 60 ते 90 सेंटीमीटर ठेवून पूर्ण शेतामध्ये फरो ओपन केली जाते. आणि फरो ओपन केल्यानंतर सेट्स आर प्लांटेड इन द फरोज एंड टू एंड अँड कवर विथ 3 to 5 सेंटीमीटर सॉइल अँड फील्ड इज लेवल्ड. तर हे जे दांड तयार केलं होतं आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने, जसं आपण कापूस लागवड करण्यासाठी आपण मार्किंग करतो टिपनच्या सहाय्याने, तसं थोडं खोल ट्रॅक्टरच्या सहाय्याने, रिजरच्या सहाय्याने हे खोलगट भाग फरो तयार करायला पाहिजे. आणि त्या फरोमध्ये सेट्स ठेवायला पाहिजे एंड टू एंड, एकाला एक लागून पूर्ण त्या फरोमध्ये बेनं ठेवायला पाहिजे. आणि ठेवल्यानंतर त्याला लेवलिंग करून घ्यायला पाहिजे. तर ॲटोमॅटिक
3 ते 5 सेंटीमीटर त्या बेण्यावर माती चढणार. देन आफ्टर दिस मेथड इज युजफुल इन एरियाज विथ द शॉर्टेज ऑफ इरिगेशन बट सबसॉइल मॉइश्चर इज अबंडंट. तर ज्या भागामध्ये ओलीत करण्याची जास्त फॅसिलिटी नाही, शॉर्टेज आहे, परंतु जमिनीमध्ये ओलावा टिकून असतं, अशा भागामध्ये ही पद्धत अवलंब केली जाते. तर फ्लॅट प्लांटिंग ऑफ केन इज कॉमनली इन नॉर्थ इंडिया. तर नॉर्थ इंडियामध्ये बिहार, यूपी या भागामध्ये जमिनी नरम असतात आणि तिथं ऊस लागवड करण्याची पद्धत ही फ्लॅट बेड मेथड आहे. नंतर लागवडी झाल्यानंतर हे 2-3 महिन्याचं पीक झाल्यानंतर त्यामध्ये वाफे बनवले जातात की जेणेकरून पाणी व्यवस्थित साचून राहावं, ऊसाला व्यवस्थित पाणी मिळावं. तर ही पद्धत फ्लॅट बेड मेथड. तर आपल्याला रिजेस एंड फरो हे आपल्याला पाठच असायला पाहिजे आणि याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे, कारण ते आपल्या भागामधली आहे, महाराष्ट्रामधली आहे आणि ही कॉमन पद्धत आहे, तर ती लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट मेथड, आता हे फ्लॅट बेड आपण फोटोमध्ये दाखवलेलं आहे की या पद्धतीनं ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण काय करतो, फरो तयार करतो. आणि फरो तयार केल्यानंतर जर हलकी जमीन असेल 60 सेंटीमीटर ठेवा, मध्यम असेल 75 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर, भारी असेल तर 90 सेंटीमीटर, असं 2 ओळीमध्ये अंतर ठेवून हे फरो तयार केलं जातं. आणि फरोमध्ये हे बेनं आपण एंड टू एंड लावायला पाहिजे आणि नंतर जमीन पूर्ण लेवल करून घ्यायला पाहिजे. तर ॲटोमॅटिक त्या बेण्यावर माती झाकून जाणार आणि पाणी सोडून द्यायचं आणि 2 ते 3 महिन्याचं ओल्ड झाल्यानंतर नंतर यातला बेड तयार करायला पाहिजे. तर 4x4 मीटर किंवा 4x2 मीटर जसं जमिनीची लेवल आहे त्या लेवलनुसार हे बेड तयार करायला पाहिजे आणि त्या बेडमध्ये पाणी सोडायला पाहिजे. अगोदर पाणी हे तसंच आवं सोडलं जातं पूर्ण शेतामध्ये, तर तिथल्या जमिनी लेवलिंग असतात, लेवल जमिनी असेल तरच हे शक्य आहे. नेक्स्ट मेथड, थर्ड मेथड आपण बघणार आहोत ते आहे रेंगन मेथड. देन रेंगन मेथड इज अ डेव्हलप मेथड ऑफ शुगरकेन प्लांटिंग. तर शेतकऱ्याच्या कल्पनेतून निघालेली ही पद्धत आहे. तर जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतो ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण आपल्या कल्पनेतून आपण काय करतो, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. तसं या शेतकऱ्यांनी ही पद्धत त्यांच्या कल्पनेतून काढलेली आहे. इट इज अडॉप्टेड इन रिव्हर साइड एरियाज टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ फ्लडिंग ड्युरिंग मान्सून. तर ज्या भागामध्ये ऊस लागवड करायची आहे आणि त्या भागामध्ये शक्यतो आडसाली शुगरकेन घेतलं जातं. आता आडसाली शुगरकेनची प्लांटिंग टाईम काय म्हटलं आपण, जुलै ऑगस्ट. आता जुलै ऑगस्ट हे जे पिरियड आहे या पिरियडमध्ये भरपूर पाऊस येत असतं आणि नदीकाठच्या जमिनी जी आहेत, नदीकाठच्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी साचलेलं असतं. असं पाणी साचलेलं असेल तर आपण ऊस लागवड करू शकत नाही. तर अशा ठिकाणी त्या भागात शेतकरी काय करतात, या रेंगन मेथडचा वापर करतात. आता रेंगन मेथड नेमकं काय आहे तर हे आपण समजून घेऊया. इट इज अडॉप्टेड इन रिव्हर साइड एरियाज टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ फ्लडिंग ड्युरिंग मान्सून. तर मान्सून सीझनमध्ये या भागामध्ये पाणी पूर्ण साचलेलं असतं आणि आपलं प्लांटिंग टाईम जे आहे जुलै ऑगस्ट असतं आडसाली शुगरकेनचं. तर सेट्स आर प्लांटेड व्हर्टिकली इन हाय लिंग एरियाज. तर हे शेतकरी काय करतात, जिथं उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी नर्सरी तयार करतात आणि त्या नर्सरीमध्ये 1 eye bud sets are planted for sprouting. तर इथं एक डोळा असणारं बेना व्हर्टिकली लावलं जातं आणि व्हर्टिकली लावल्यामुळं हे जे डोळा आहे हे डोळा स्प्राउटिंग होतं. या पद्धतीने स्प्राउटिंग, प्रत्येक डोळं स्प्राउटिंग होतं आणि स्प्राउटिंग झालेलं हे आपण नंतर काय करतो, स्प्राउटेड सेट्स आर देन ट्रान्सप्लांटेड इन टू द फ्लड अफेक्टेड फील्ड व्हेन फ्लडिंग इज ओव्हर. जेव्हा मग सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण फ्लडिंग होऊन जातं, हे 2 महिन्याचं ओल्ड झाल्यानंतर इथून रोपटे नेऊन तिथं आपण रिव्हर साईड एरियामध्ये ज्या जमिनीमध्ये पाणी साचलेलं होतं तिथं आपण हे व्यवस्थित लागवड करू शकतो. तर हे आपल्याला विचारू शकतात.
रिजेशन फरो आणि रेंगण मेथड. कारण हे कोल्हापूर एरियाजमध्ये ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही पद्धतीचं जास्त वापर केलं जातं. तर समजले बेटांनो. नेक्स्ट आपण बघणार आहोत ट्रेंच और जावा मेथड. तर इट इज पॉप्युलर इन जावा अँड मॉरिटियस आइसलँड. तर हे जे बेटे आहेत आइसलँड मॉरिटियस तर हे आणि जावा हे जे इंडोनेशियामधलं हे बेट आहे या ठिकाणी ही पद्धत जास्त कॉमन आहे, आपल्या भागामध्ये नाही. इन इंडिया इट इज प्रॅक्टिस इन आसाम. तर आसाम स्टेटमध्ये ही पद्धत वापरली जाते. देन ट्रेंचेस हॅव्हिंग अ डेप्थ ऑफ 22 to 30 सेंटीमीटर आर डग 90 to 120 सेंटीमीटर अपार्ट. तर या पद्धतीमध्ये काय केलं जातं, जिथं आपल्याला ऊस लागवड करायची आहे तिथं आपण ट्रेंच म्हणजे पन्नाडी तयार केली जाते, नाली तयार केली जाते 22 ते 30 सेंटीमीटर खोल आणि दोन नालीमध्ये अंतर जे आहे 90 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर दोन ओळीमध्ये अंतर ठेवून पूर्ण पन्नाडी तयार केली जाते, म्हणजे छोटी नाली तयार केली जाते. देन आफ्टर दिस ट्रेंच आर फिल विथ द वेल ऑर्गॅनिक मॅटर ऑर FIM and then after sets are planted in the center of the trenches and cover with soil. तर ही जी ट्रेंच आहे पन्हाळी आहे ही पूर्ण शेणखताने भरून घेतली जाते व्यवस्थित आणि त्या सेंटर पॉईंटमध्ये हे बेना आपलं लागवड केली जातं एंड टू एंड आणि त्याच्यावर नंतर माती टाकली जाते 8 ते 10 सेंटीमीटर. तर या पद्धतीमध्ये काय होतं की जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते वाईल्ड ॲनिमल आपलं बेना नुकसान करत नाही, त्या मातीमधून काढून खाऊ शकत नाही, हे एक फायदा आहे. परंतु दुसरं नुकसान काय आहे की याला खर्च जास्त येतो, पूर्ण नाली तयार करणे, खत भरून घेणे, नंतर लागवड करणे. तर आपल्या भागामधलं ऊस जे आहे याला रिस्पॉन्स देत नाही. द क्लम्स ऑफ केन्स लॅटर ऑन टाईट टुगेदर टू प्रिव्हेंट लॉजिंग. तर या पद्धतीनं लागवड केलेलं ऊस जे आहे याला फुटवे भरपूर येतात, 40 ते 60 फुटवे येतात, तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये कलम तयार होतं, म्हणजे भरपूर त्याला फुटवे येतात आणि ते फुटवे हे लॉजिंग होऊ शकतात. त्यासाठी आपण एकमेकाला काय करायला पाहिजे, बांधून टाकायला पाहिजे की जेणेकरून खाली लोंबणार नाही, लोळणार नाही, ही काळजी घ्यायला पाहिजे. याचं उत्पादनही भरपूर मिळतं, तसंच खर्च पण आहे. परंतु आपल्या भागामधलं ऊस या पद्धतीला रिस्पॉन्स देत नाही. तर इथं फोटोमध्ये आपण दाखविलेलं आहे. तर बाळांनो इथं आपण थांबूया. तर आपण शुगर केन क्रॉप हे व्यवस्थित वेगळ्या पार्टमध्ये आपण घेत आहोत. तर व्यवस्थित बघण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ आपण तयार केलेला आहे की जेणेकरून व्यवस्थित बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार. तर इथं आपण थांबूया. थँक्स. तर नोट्स जी आहेत आपले PDF हे आपण टेलिग्राम या चॅनलवर आपण टाकणार आहोत. तर ती तुम्ही जॉईन करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगा की जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळणार आणि मी आणखीन व्यवस्थित जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करणार. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.